निलेश बाबूरावजी काळे, राहणार ओझरखेडा, पोस्ट वलगाव, तालुका जिल्हा अमरावती। माझा मोबाईल नंबर आहे 9359513150। माझ्याकडे 6 एकर शेती आहे आणि 15 ते 20 वर्षापासून मी शेती करत आहो। त्यामध्ये आम्ही तूर सोयाबीन वापरतो जास्त आणि तणाचा जास्त प्रभाव आहे आमच्या शेतीमध्ये। कोणतेही आम्ही प्रोडक्ट आणले फवारल्यानंतर तणाचा प्रभाव कमी होत नाही, त्याच्यामुळे डवरणी करावं लागते। डवरणीच्या नंतर निंदन करावं लागते, तरीही एवढं काही कमी होत नाही। त्याला खर्च खूप लागतो, वेळ जातो, काही ते परवडत नाही। ज्या वर्षी पाऊस जास्त होतो त्या वर्षी तण वावरात आपल्या खूप निघतो आणि मजूर आपल्याला मिळत नाही वेळेवर। आपण जे औषधं आणतो त्या औषधं आपण मारतो, त्याचा आपल्याला 15 ते 20 दिवसापर्यंतच रिझल्ट मिळते, त्याच्यानंतर तण खूप वाढते, तर आपल्याला तो खर्च परवडत नाही, त्याच्यामध्ये आपलं नुकसान होते, आपल्याला पीक आवरेज देत नाही। या वर्षी मी सोयाबीन पेरणी करायच्या अगोदर बालाजी कृषी केंद्र, काटन मार्केट, अमरावती तिथं गेलो। तेले म्हटलं मी का बा मला अशी दवा औषध द्या जेणेकरून माझ्या वावरात तण कमीत कमी निघालं पाहिजे, का मला ते परवडलं पाहिजे। त्यांनी मला अवकिरा म्हणून एक नवीन आलेलं प्रोडक्ट आहे, अवकिरा म्हणून, हे मला सांगितलं त्यांनी का तुम्ही याचा शिडकावा करा बा। तर मी म्हटलं हे नवीन आहे बा, होईन काय त्याचा काही, तर ते म्हणे तुम्ही वापरून पहा। तर मी आणलं आणि 27 तारखेला माझी पेरणी झाली। 27 जूनला 28ला मी फवारणी केली, तर माझ्या वावरात तण वगैरे काही निघालेलं नाही अजून सध्या। तर 49 ते 50 दिवस होऊन चुकले माझ्या सोयाबीनला। सोयाबीन सुद्धा चांगला आहे, वाढलेलं पण आहे, शेंगा पण लागून राहिल्या, खूप चांगलं पीक वाटत आहे मला आणि मी त्याच्यात खूप समाधान आहे। मी यावर्षी अवकिरा मारल्यामुळे माझ्या वावरात तण सुद्धा निघालेलं नाही आहे आणि माझ्या सोयाबीनला काही नुकसान झालेलं नाही आहे त्या औषधमुळे, आणि फुलपातं आणि शेंगा खूप वाढ दिसत आहे मला जर असं वाटते आपण जर आपल्याला जर वाढ झाली ह्या पिकाची समजा उत्पन्नात, तर मी पुढच्या वर्षी सुद्धा हेच वापरन आणि 4 चौघांना सुद्धा हेच सांगल का बा तुम्ही वापरून पहा, एक वेळा अनुभव घेऊन पहा आणि पिकाची वाढ पाहून घ्या। अवकिरा तणनाशक वापरल्यामुळे माझा वेळ वाचला, पैसा वाचला, मेहनत वाचली आणि मी पुढच्या वर्षी सुद्धा अवकिराचा शिडकावा करन आणि 45 दिवसापर्यंत टेन्शन मुक्त राहील।